मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आलं EWS मधून, तो आरक्षण तुम्हाला नको आहे का असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत. आणि त्याच्यावरून त्याचं उत्तर जे मराठ्यांचे जे नेते आहेत त्यांनी द्यायला पाहिजे, अशिक्षित लोकांनी त्याच्यावर उत्तर देऊ नये असं आव्हान मराठ्यांना केलं आहे छगन भुजबळ साहेबांनी. बघा असं आहे की EWS मध्ये जे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे. या माध्यमातून मराठा समाजाला एक 16% मराठाला 10% आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण फार मोठं आहे. मराठा समाजाने याचा फायदा घेतला पाहिजे आणि अनेक लोक घेऊन सुद्धा राहिले. आता मागे या भरती प्रक्रिया मंत्रालयात या भरती प्रक्रिया राज्य शासनामध्ये भरती प्रक्रियेमध्ये अनेक लोकांनी याचा फायदा घेतला, अनेक मराठ्यांनी याचा फायदा घेतला. मला असं वाटतं OBC मध्ये आरक्षण मागण्यापेक्षा या मराठा समाजाने EWSचा फायदा घेतला पाहिजे आणि EWSच्या माध्यमातून रोजगार असणार किंवा नोकऱ्या असणार किंवा शिक्षण असणार यामध्ये याचा फायदा. OBC आरक्षण संपला अशा विवंचनेतून लातूर येथील भारत कराड नावाच्या तरुणाने आत्महत्या केली. हे फार दुःखदायक घटना आहे आणि मला अशा प्रकारच्या घटना परत होऊ नये. कारण त्या GR जो 2 सप्टेंबर 2025ला जो GR निघालेला आहे त्यामध्ये कुठेही OBCच्या आरक्षणामध्ये मराठ्याचा समावेश केलेला नाही आहे. कुठेही कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना सरसकट देण्याच्या संदर्भात जी मागणी होती ती कुठेही सरकारने मान्य केलेली नाही आहे. जे खरे OBC आहेत ज्यांच्याकडे काही ना काही पुरावे आहे त्याच लोकांना 1966च्या आधीचे पुरावे त्याच लोकांना प्रमाणपत्र मिळणार, त्याच लोकांना व्हॅलिडिटीसुद्धा मिळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व OBC युवकांना विनंती करतो की कुठेही तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका. कोणतंही आपलं आरक्षण संपलेलं नाही आहे, आपलं आरक्षण अबाधित आहे आणि कुठेही OBC आरक्षणाला ही सरकारी धक्का लागू देणार नाही आणि आम्हीसुद्धा धक्का लागू देणार नाही. कुठेही या प्रकारचं जो विचार आहे टोकाचा विचार आहे हे करू नये. राज्यामध्ये पुन्हा एकदा औरंगजेबच्या जयघोष लावण्याच्या घटना पुन्हा एकदा राज्यामध्ये घडताना दिसत आहे. बघा असं आहे की काही औरंग्याची औलाद आताही या महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहे. या सगळ्या औरंगजेबाच्या औलादांना हेच सांगणं आहे की तुम्हाला इथे राहायचं आहे तर शांतीने राहा. इथे महाराष्ट्रात राहायचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजाची जयच म्हणा लागणार. औरंगजेबची जय म्हणणाऱ्यांना या महाराष्ट्रात आणि या देशात कुठेही जागा नाही, कुठेही स्थान नाही आणि त्यांनी याच्यानंतर या प्रकारच्या गोष्टी करू नये, नाहीतर त्यांना दुसरीकडे पाठवण्यात येणार. मराठ्यांना 10% आरक्षण देण्यात आलं EWS